वीटभट्टी जवळील नागरिकांकडून वीटभट्ट्यांविरोधात तहसीलदारांना साकडे। परभणी महानगरपालिकेच्या वार्ड क्रमांक 3 मध्ये मोठ्या प्रमाणावर चालू असलेल्या वीटभट्ट्यांमुळे परिसरात गंभीर धूर प्रदूषण निर्माण झाले असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे। भीमा कोरेगाव नगर, अलीनगर आणि सभा कॉलनी येथील नागरिकांनी या गंभीर समस्येच्या पार्श्वभूमीवर दिनांक 17 नोव्हेंबर रोजी तहसीलदारांना निवेदन देत भेट घेतली आहे। वीटभट्ट्यांचा दाट धूर सतत परिसरात पसरत असून त्याचा परिणाम म्हणून अनेकांना श्वसनाचे आजार, ताप, खोकला तसेच टीबी सारखे जीवघेणे आजार होत असल्याची माहिती नागरिकांनी दिली आहे। धुरामुळे एका महिलेला गंभीर आजार होऊन मृत्यू झाल्याची बाबी त्यांनी मांडली। लहान मुले, वयोवृद्ध नागरिक मोठ्या प्रमाणात या भागात राहतात। त्यांच्या आरोग्यावर थेट परिणाम होऊन परिस्थिती गंभीर बनत चाललेली असताना तक्रार करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली। तात्काळ कारवाई न झाल्यास नागरिकांच्या वतीने आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे। दिलेल्या निवेदनावर रिपाई गवई गटाचे पंडित टोमके, वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष प्रमोद आंबरे, महासचिव युनुस कच्ची, जफर खान, संदीप आयवड, शेख कलीम, अकबर खान, शेख नाहीम, वाईद खान, शेख रफीक, अलीम खान, किशोर डोंगरे, चिवडाजी नसलगंद, शेख गुड्डू, शेख जमील, शेख मुबीन, शेख मुद्दू, शेख इरफान, नागेश मस्के, आवेश खान, मुख्तार पटेल, नदीम पटेल, शाहरुख खान, प्रल्हाद सारुके, संजय शिवभगत, मिलिंद खंदारे, एजाज खान आदि उपस्थित होते। परभनी शहर महानगर पालिका धार रोड और अलीनगर भीमा कोरेगांव, इसकी बस्ती के अंदर पूरे ईट भट्टे है और इसकी वजह से हमको इतनी परेशानी है कि रात हम सो नहीं सकते और हमारे बच्चों को इतनी परेशानी हो रही कि हमारे बच्चे दवाखाने में एडमिट रह रहे। हमारी मांगनी ये है कि वो ईट भट्टी वहाँ से बंद हो जाना, नहीं तो 20 तारीख को उपोषण को बैठेंगे। अलीनगर धार रोड परभनी, इधर से मैं वहाँ का रहवासी हूँ और मेरा घर वहाँ से, मेरे घर के सामने सबके भट्टिया वगैरह है और पूरे लोगों को उससे त्रास होता है। और 2 साल से हमें तो उसको लेटर पे लेटर देते जा रहे हैं, प्रशासन कुछ इस पे एक्शन नहीं ले रहा है। इसलिए तो मैं 20 तारीख से उपोषण पे बैठने वाला हूँ, अगर प्रशासन ने ये भट्टिया वगैरह नहीं हटाई। भट्ट्याचे स्थलांतर होत कसे नाही। अलीनगर, भीमा कोरेगाव नगर येथील वीटभट्ट्याचे स्थलांतर या ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना आज अलीनगर, भीमा कोरेगाव नगर, अंबिका नगर, अमीन कॉलनी, शबा कॉलनी परिसरातील नागरिक हे या भागातील वीटभट्ट्याचे स्थलांतर करण्यासाठी आज कलेक्टरला, जिल्हाधिकाऱ्याला, तहसीलदारला भेटून त्यांच्या ज्या मागणीचे निवेदन, त्यांच्या ज्या आरोग्याच्या होत असलेल्या हानी आणि त्या वीटभट्ट्यामुळं पसरत असलेला धूपण, धूर हे याच्यामुळे त्रस्त झालेले सर्व नागरिक या ठिकाणी जिल्हाधिकारी साहेब यांना भेटून या वीटभट्ट्याचे स्थलांतर करा अशी मागणी केली आहे। या मागणीला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या वतीने आम्ही जाहीर पाठिंबा देत असून हे जर वीटभट्टीचे स्थलांतर नाही झालं तर आम्ही या भागातील जनतेसोबत आंदोलनात उतरू, 20 तारखेपासून उपोषणात उतरू असे या ठिकाणी मी आश्वासन देतो। प्रिय बंधू आणि भगिनींनो, गेल्या अनेक दिवसापासून या तालुक्याचे तहसीलदार, या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना या भागातील नागरिकांनी या वीटभट्टे स्थलांतरित करण्यासाठी निवेदन दिलेत, महानगरपालिकेला निवेदन दिलेत, तरी परंतु अद्यापर्यंत त्या वीटभट्ट्यात स्थलांतर झालं नाही आणि ह्या वीटभट्ट्यामुळं अनेक लोक आज दवाखान्यामध्ये ऍडमिट आहेत। ह्या छोट्या लेकरांच्या सुद्धा आरोग्याचे प्रश्न निर्माण झाले आहेत, त्यांच्या अंगावर चट्टे आलेले आहेत, त्यांचे जे बरेच असे आरोग्याचे प्रश्न निर्माण झाले आहेत। तरी सुद्धा या महानगरपालिका प्रशासन असो का तहसील प्रशासन असो, जिल्हाधिकारी प्रशासन असो, यांना आतापर्यंत जाग आला नाही आणि म्हणून यांना जाग आणण्यासाठी आज अनुराधा ढालकरी मॅडम यांना भेटून उपजिल्हाधिकारी हे निवेदन दिलं आहे आणि ढालकरी मॅडमनं सुद्धा तात्काळ या निवेदनाची दखल घेऊन तहसीलदार साहेबाला फोन करून या भागातील वीटभट्टे स्थलांतर करावं अशा सूचना दिलेल्या आहेत, अशी या दिलेल्या आहेत। यामुळे आम्ही या जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी ढालकरी मॅडम सुद्धा आम्ही या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो आणि या आंदोलनाला पाठिंबा देत आहोत। जय भीम, जय भारत।